लाईफमध्ये ना कितीही बिझी असलो तरी वर्षातून एकदा का होईना फॅमिलीसोबत एकतरी ट्रिप करावीच. म्हणून मग आम्ही याही वर्षी ही परंपरा खंडित न करता आमच्या फेवरेट ठिकाणी म्हणजेच कोकणात आलो. आणि प्लॅनिंग करून केलेल्या ट्रिपपेक्षा अचानक भयानक केलेली ट्रिप कधीही भारी असते आणि तीच जास्त आठवणीत राहते. आमच्या ट्रिपचं लोकेशन तर नेहमी ठरलेलंच असतं, ते म्हणजे कोकण. पण यावर्षीची ट्रिप थोडी स्पेशल होती कारण या ट्रिपमध्ये एका छोट्याशा 5 महिन्याच्या मेंबरची भर पडली होती. म्हणजेच आमची छोटीशी नुरवी. बाहेर फिरायला जाताना विशेषतः रोड ट्रिपला पहाटे आवरून निघण्याची एक वेगळीच मजा असते. आणि गाडी जेव्हा धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेऊन कोकणाकडे निघते, तेव्हा गाडीचा स्पीड फास्ट होतो पण लाईफ मात्र अगदी स्लो होऊन जाते. माहीत नाही का, पण या जागेत एक वेगळीच जादू आहे, जी आयुष्यातील चिंता, काळजी, दुःख थोड्या वेळासाठी का होईना विसरायला भाग नक्कीच पाडते. यावेळी आम्ही आलो होतो दिवेआगरला आणि कोकणात आल्यावर आम्ही एक गोष्ट तर आवर्जून करतो, जे म्हणजे फॅन्सी रिसॉर्टपेक्षा अशी बाग किंवा वाडी असलेल्या होमस्टेलाच राहतो. कारण आपण जिथेही फिरायला जातो तिथल्या लोकांसोबत राहून ते ठिकाण फक्त बघताच नाही तर जगता सुद्धा येतं. बीचवर घालवलेली निवांत संध्याकाळ, कोकणी फूड, प्राचीन मंदिरं, नारळी पोफळीच्या बागा, कमी अपेक्षा आणि कमी गरजा असलेलं इथल्या लोकांचं जीवन, या सर्व गोष्टी मनात घर तर नक्कीच करून जातात. आणि जेव्हा वेळ येते परतीच्या प्रवासाची, तेव्हा आपल्या जवळचं काहीतरी हातातून निसटतंय असं वाटणं साहजिकच. कोकणात जाणं सोपं आहे, पण तिथून परत येणं नक्कीच कठीण. जेव्हा पुण्यात रिटर्न येतो, तेव्हा फिजिकली जरी इथे आलो असलो, तरी मन मात्र काही दिवस कोकणातल्या वाडीत आणि समुद्र किनाऱ्यावरच असतं.